Everything is packed. Back to Bombay. सर्व साक्षी सव्वा 11 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत. प्रयत्न करतोय ब्लॉग्स मध्ये बोलण्याचा. हा फर्स्ट ट्रायच होता आमचा ह्या ट्रिपवर. मी पहिल्यांदाच ट्राय केला की ब्लॉग्स मध्ये बोलण्याचा ट्राय करू. एव्हरीथिंग इज पॅक्ड. बॅक टू बॉम्बे. आमची मुंबई येतो आहोत आम्ही लवकरच. आता देवगडचा नक्षत्रमधली सॉफ्ट फ्लफी आंबोळी खाऊन आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो. सर्व साक्षी आंबोळीचा चहा आणि आंबोळीचा सुंदर नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी रवाना झालो. बाय बाय देवगड. बाय 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 बाय. टायर्स हो माय गॉड लालेल. 11:15 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत. से गुड बाय टू आराध्या. आणि आम्हाला आता दाखवतं 9 तासच दाखवतात. आम्ही एकदम आरामात जायच्या हिशोबात आहोत. मस्त ब्रेक घेत आनंद घेत रस्त्याचा. बोला गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थ महाराज की जय. Thanks to God, peace in my head, sing your song, and it goes like दोन तासाच्या नॉनस्टॉप रनिंग नंतर रत्नागिरीमधील मोस्ट फेमस सुक्या खोबऱ्याचे मोदक घेतले. तिथून थोडं पुढे येताच रोड साईड छान पंजाबी धाबा दिसला. तिथे जेवणाचा छान क्वालिटी टाइम स्पेंड करून पुढे आम्ही मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी रवाना झालो. रोड ट्रिप्समध्ये जी मजा आहे ती शब्दात खरंच व्यक्त करणं खूप खूप कठीण आहे. ती अनुभवण्याची मजा आहे ती काही वेगळीच. आमचा हा ट्रिपचा 11वा दिवस. बॅक टू बॉम्बे. आपली मुंबईमध्ये आमचं स्वागत आम्ही स्वतःच करतोय. छान फिलिंग आहे. ॲक्च्युली आमचं डेस्टिनेशन होतं कुर्ग. माहीत नाही कसं कुठे काय कसे थांबू कसे पोचू. कारण की मुंबईपासून ॲक्च्युअल बघायला गेलं तर ते 1000 किलोमीटर्स आहे. ऑलमोस्ट 19 to 20 आवर्स लागतात नॉनस्टॉप जर जायचं असेल तर. आम्ही विचार केला की नॉनस्टॉप जायची काय गरज आहे. मध्ये मध्ये मस्त आपलं कोकण किनारा कोकण पट्टा लागतो. रोड ट्रिप मस्त रोडचा आनंद घेत घेत आपण जाऊया. तर मुंबईवर आम्ही निघालेलो. आजचा 11वा दिवस आहे. जेव्हा आम्ही निघालेलो तेव्हा आम्ही थांबलो. पहिला आमचा जो ब्रेक होता तो कोकणात होता. वेंगुर्ला मध्ये तुम्ही पाहिलंच असेल मागच्या सगळ्या ब्लॉग्स मध्ये. कोकणातून आम्ही गोकर्ण थांबलो.
गोकर्णानंतर आम्ही कुर्गला पोचलो. कुर्गला तर खूपच छान सिनिक नेचर ऑल अराउंड द कॉर्नर. नेचर एवढा आहे, खूप छान कॉफी, खूप व्हरायटीज ऑफ. प्रयत्न करतोय ब्लॉग्स मध्ये बोलण्याचा. हा फर्स्ट ट्रायच होता आमचा ह्या ट्रिपवर. मी पहिल्यांदाच ट्राय केलं की ब्लॉग्स मध्ये बोलण्याचा ट्राय करू. ब्लॉग्स हे ॲक्च्युली मी यूट्यूबर वगैरे बनायचं ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू वगैरे नाही बनवत आहे, जस्ट टू क्रिएट मेमरीज. आपण जरी 10 वर्षापूर्वी आपला फोटो बघू तरी आपल्याला किती छान वाटतं, अरे यार आम्ही तेव्हा असे होतो तसे होतो. पण ह्याचा आपण व्हिडिओ बघू आपली 10 वर्षा आधीची, तर आपल्याला किती छान वाटतं. म्हणून मी या सगळ्या व्हिडिओज मेमरीज डॉक्युमेंट करतोय, एव्हरीथिंग माझ्या लाईफमधलं, जस्ट टू चेरिश फॉर एव्हर. तर तुम्ही सुद्धा आमच्यासारखे रोड शौकीन असाल, रोड हिट करत करत तुम्हाला रोड ट्रिप करायची नशा असेल ना, तर कुर्ग नक्की ट्राय करा. कुर्गला जे नेचर आहे, झाडं आहे, ग्रीनरी आहे, ती खरंच खूप अनुभवण्यासारखी आहे. खूप तुम्हाला शांतता, डोकं शांत, पीस ऑफ माइंड मिळेल तुम्हाला. खरंच नक्की ट्राय करा कुर्ग. धन्यवाद.